नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूश चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सगळ्यांना माहितीच आहे की नवरात्री चालू होणार आहे. तर नवरात्री आहे 3 ऑक्टोबरपासून, म्हणजे घट त्या दिवसापासून बसणार आहे, घटस्थापना. तर मग त्या अगोदर बऱ्याच महिला काय करतात की घर साफ करतात, घर स्वच्छ करतात, ज्या वस्तू लागत नाहीत किंवा काही वस्तू घरात आपण विनाकारण ठेवतो, त्या अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्यामुळे आपल्या घराला वास्तुदोष लागू शकतो, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवरात्रीमध्येच का साफसफाई केली जाते की ज्या ठिकाणी स्वच्छता असते, साफसफाई असते, त्याच ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. देवी लक्ष्मी माता त्याच ठिकाणी त्याच घरात प्रसन्न होते आणि मग कधीच त्या घरात लक्ष्मीची कमतरता भासत नाही. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणत्या वस्तू आहेत की ज्यामुळे आपल्या घराला वास्तुदोष निर्माण होतो आणि मग त्या वस्तू तुम्ही घर साफ करायला काढला असेल तर मग ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घरातून काढून टाका. तर चला तर मग बघूया कोणत्या वस्तू आहेत. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरात आपण काय करतो, म्हणजे महिलांना सवय असती की तुटलेली भांडे, थोडासा कडा तुटलेला असेल किंवा दांडा तुटलेला असेल किंवा थोडंसं चीर पडलेली असेल तर ती वस्तू टाकून न देता मग महिला काय करतात की एका पोत्यात बांधतात किंवा पोटमाळ्यावरती मग ठेवून देतात त्या वस्तू. म्हणजे ज्यावेळेस पुढच्या वेळेस आपल्याला नवीन वस्तू बनवायची असेल तर त्यावेळेस मग ती जुनी वस्तू देऊन मग बनवता येईल, अशा पद्धतीने मग ह्या तुटलेल्या वस्तू महिला घरात ठेवतात. तर हे तुटलेले कप वगैरे घरात ठेवू नका. यामुळे पण काय होतं की मग घरात गरिबी तयार होते, की तुटलेली भांडे ठेवल्यामुळे घरात दारिद्र्यता निर्माण होते, मग घरात लक्ष्मी येण्यास अडथळे निर्माण होतात. तर ही झाली पहिली गोष्ट. तर आता दुसरी गोष्ट कोणती आहे, तर ती म्हणजे की काय होतं, बऱ्याच ठिकाणी देवपूजा केल्यानंतर देवांचे वाहिलेले फूल म्हणा किंवा नैवेद्य म्हणा, तर हे एका पिशवीत दररोज ठेवले जाते साठवून. तर मग हे न ठेवता दररोजच्या दररोज हे बाहेर तुम्ही कुठेतरी एका झाडाखाली म्हणजे टाकून द्या किंवा तुम्हाला घरी जर खत बनवायचं असेल तुमच्या झाडांसाठी तर मग तुम्ही तुमच्यावरती टेरेसवर पण तुम्ही सुकवू शकता उन्हाला म्हणा. मग त्याचा खत तयार होऊन मग तुम्ही ते तुमच्या झाडांना वगैरे टाकू शकता. पण ह्या वस्तू घरात ठेवू नका. ह्या म्हणजे देवांच्या ह्या ज्या सुकलेल्या वस्तू आहेत त्या घरात ठेवल्याने काय होतं, मग घरात कटकटी वादविवाद निर्माण होतात आणि आपण देवपूजा केल्यानंतर जे माचीसची काडी वगैरे असते ती दिवा लावल्यानंतर, वात लावल्यानंतर आपण ती अर्धवट राहिलेली काडी तशीच मग ठेवून देतो. त्या पण काड्या न ठेवता, त्या काड्या ठेवल्याने काय होतं की घरात निगेटिव्हिटी निर्माण होते आणि मग दोष निर्माण होतो. मग आपली लक्ष्मी जी आहे ती स्थिर एका जागावर राहते. आणि मग त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आता काय होतं, बऱ्याच जणांना वर्ष संपलं की जे जुनं कॅलेंडर असतं ते तसंच ठेवतात आणि त्या ठिकाणी जे नवीन कॅलेंडर आणलं असतं तर ते कॅलेंडर लावतात. तसं न करता जे जुनं कॅलेंडर आहे ते काढून टाकावं आणि जे नवीन वर्ष चालू झालं असेल तर मग ते लावावं. जुनं कॅलेंडर लावल्याने काय होतं की आपली प्रगती न होता अधोगतीकडे आपला मार्ग वळला जातो आणि घरात मग पैशांची अडचण निर्माण होते, प्रगती होत नाही, अडथळे येतात, सतत अडचणी येतात. एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायात आपल्याला सतत अडचणी येत असतात. त्यामुळे मग वर्ष संपलं की जे जुनं कॅलेंडर आहे तर ते कॅलेंडर व्यवस्थित गुंडाळून ठेवून द्यायचं आहे आणि मग त्या ठिकाणी मग तुम्ही नवीन कॅलेंडर लावायचं आहे. मग आता जर पुढची गोष्ट म्हणजे की आता काय होतं, आपण बऱ्याच वेळा अमावस्या किंवा पौर्णिमा आल्यानंतर लिंबू मिरची आपण दरवाजाला बांधतो किंवा आपल्या घरात जर एखादी गाडी असेल, टू व्हीलर म्हणा, फोर व्हीलर म्हणा, तर आपण त्या गाडीला पण लिंबू मिरची वगैरे बांधतो. पण ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या पण वस्तू जास्त दिवस न ठेवता, पूर्ण सुकून जाईपर्यंत न ठेवता थोड्या दिवसाचंच काढायचं आहे. म्हणजे काय होतं, ते जास्त ठेवल्यानंतर त्यात पण निगेटिव्हिटी निर्माण होते आणि मग आपण ज्यावेळेस ते लिंबू मिरची बांधतो ती नजरबाधा होऊ नये म्हणून बांधतो, पण ते 1 आठवड्याच्या जास्त दिवस ठेवू नये. ज्यावेळेस लिंबू आणि मिरची सुकलं जाईल त्यावेळेस मग एखादे अडथळे वगैरे निर्माण होऊ शकतात. त्यामुळं मग ते जास्त दिवस न ठेवता लगेच काढून टाकायचं असतं. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण कुठे देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर
आपण देवांचे फोटो म्हणा, मूर्ती म्हणा घेऊन येतो. एखादा फोटो आपल्या देवाचा थोडासा फाटला असेल किंवा एखादी मूर्ती खराब झाली असेल, तर मग आपण काय करतो, ते बरेच दिवस घरातच ठेवतो. पण तसं न करता आपण फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा जर तडा गेली असेल, तर मग ते घरात न ठेवता त्याचं व्यवस्थित विसर्जन करून द्या. म्हणजेच काय होतं, की जर देवांच्या फोटो, मूर्ती तडा गेलेल्या घरात ठेवला तर देवदोष निर्माण होतो आणि देवांचा आपल्याला देवदोष लागतो आणि मग आपण काही इतर देवांना सेवा करतो, त्या सेवा मग आपल्याला लागू होत नाहीत आणि मग सतत काही ना काही अडचणी येतात आणि आपल्याला त्या समजत नाहीत नक्की कशामुळे अडचणी येत आहेत, आपण कोणत्या चुका करत आहोत देवपूजेमध्ये म्हणा किंवा अजून इतर कोणत्या गोष्टी असतील. तर त्यामुळं मग ह्या ज्या देवांच्या ज्या वस्तू तुम्ही ठेवल्या असाल, तर मग ह्या वस्तू तुम्ही किंवा फोटो, मूर्ती किंवा अजून काही असतील, तर मग त्या थोड्याशा जरी तडा गेल्या असतील तर घरात अजिबात ठेवू नका. आणि मग बऱ्याच लोकांचं काय होतं, की बेडरूममध्ये एखादा देवाचा फोटो म्हणा किंवा कॅलेंडर असेल, कॅलेंडरवरती मग देवांचा फोटो असेल, तर मग तसं कॅलेंडर पण तुम्ही बेडरूममध्ये लावू नका. कोणताही देवाचा फोटो तुम्ही चुकूनही बेडरूममध्ये लावू नका आणि तुमच्या इथे आत्ता जर लावलेला असेल, तर मग तो फोटो तुम्ही काढून जिथे देवघर असेल तिथेच देवघराच्या जवळच मग तुम्ही देवाचा फोटो ठेवू शकता. आणि त्यानंतर मग बऱ्याच लोकांना काय सवय असते, की घरात मग कोणतीही झाडे आणून म्हणा छान दिसण्यासाठी लावतात. तर घरात आहे ना तुम्ही गुलाब आणि कोरफड वगळता इतर कुठलेही झाडे तुम्ही घरात म्हणजे आपण जिथे राहतो त्या घरात लावू नका. घराच्या बाहेर लावलात तर हरकत नाही, पण त्यामुळे काय होतं घरात मग निगेटिव्हिटी निर्माण होते. घरात वातावरण, वादविवाद होतात, सतत कटकटी होतात. यामुळे मग काय होतं घरात एखाद्याला आजारपण लागतं, सतत पैसा खर्च होतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर मग ह्या आपल्याकडून ह्या ज्या चुका होतात त्यामुळं मग ह्या गोष्टी घडत असतात, त्या आपल्याला समजत नाही. तर तुमच्याकडे जर ह्या वस्तू घरात असतील तर त्या मग तुम्ही आत्ताच बाहेर काढू शकता. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे आता काय होतं बऱ्याच ठिकाणी थोडासा जरी आरसा फुटलेला असेल तर घरातील मोठे व्यक्ती असल्यावर मग म्हणतात, की थोडासा फुटला असू दे त्याला काय होतं. त्यामुळे मग घरात जर आरसा फुटला तर तो अशुभ मानले जात नाही, शुभ मानले जाते. पण फुटलेला आरसा जर घरात ठेवला तर ते अशुभ मानले जाते. त्यामुळे मग फुटलेला आरसा घरात कधीच ठेवू नका. तर मग ह्या ज्या सगळ्या वस्तू असतील तुमच्याकडे तर मग तुम्ही जर नवरात्रीची साफसफाई करायला, स्वच्छता करायला तयारी चालली असेल तर मग तुम्ही ह्या वस्तू सगळ्या आत्ताच बाहेर काढून टाका. म्हणजेच की लक्ष्मीचं आगमन होणार आहे. त्यामुळे मग घरात लक्ष्मीचा वास राहील. त्यामुळे मग घर स्वच्छता केल्यानंतरच त्या ठिकाणी लक्ष्मी राहते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.